पावसाच्या धुमाळीत आणि विजांच्या कडकडासह काय घडलं सगळं काही सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की व्हा. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वात पहिले तर नवीन वर्षाची नवीन खरेदी करा म्हणून हॉर्न घेऊन टाकली होती. आपल्या टीव्ही सेंटर मध्ये हे कन्स्ट्रक्शन कशासाठी चालू आहे तुम्हाला जर माहिती असेल तर आपल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर फायनली आता 2 दिवसाच्या सुट्ट्या असल्यामुळे आपण चाललो होतो गावाकडे. जाताना तर आपल्याला कुरकुऱ्याची गाडी भेटली होती. याच्यातलेच आपण 2-3 पॅक आपल्या फॉलोअर्सला गिफ्ट करणार. तर लवकरच आपल्या आयडीला फॉलो करून ठेवा. एवढ्या उन्हात रस्त्याने जाताना डोकं गरम झालं होतं. तेवढ्यात तेवढे मालिक दिमाग को थंड करू पायनॅपल ज्यूस पिऊन त्याला थंड करायला गेलो. तेवढ्यात उन्हाने गरम झालेलं वातावरण पूर्णपणे थंड होऊन गेलं होतं आणि पाऊस येण्याची थोडी सुरुवात पण झाली होती. हायवे वगैरेचे सगळे रस्ते सोडून आता फायनली आपण इंटरनॅशनल हायवे लागलो होतो. हा रस्ता तयार होण्यामागचं एकमेव कारण म्हणजे काल रात्री झालेला जोरदार पाऊस. एवढ्या दिवसात उन्हाळ्यात जर वॉटर पार्कला व्हिजिट देणं झालं नसेल तर या लोकेशनला नक्की व्हिजिट करा. इथं घसरून पडण्यापासून तर तोंडावर आपटण्यापर्यंतच्या सगळ्या राईड इथं उपलब्ध आहे. यापैकी कोणत्याही राईडचा आनंद न घेता आपण फायनली आता पोहोचलो होतो आपल्या गावाकडे. घरी पोहोचल्यानंतर आपल्याला गोबी जमा करण्याचं थोडंसं काम लागलेलं होतं. ते काम कम्प्लीट करेपर्यंत आता फायनली पावसाचं आगमन झालं होतं. पावसाळ्यापेक्षा तर खतरनाक जोरदार पाऊस या उन्हाळ्यात झालेला आणि याच जोरदार पावसाचे खूप वाईट परिणाम आपल्या शेतकरी राजावरती झालेले होते. वर्षभर पाहिलेल्या स्वप्नांसाठी केलेली मेहनत आणि कष्ट एका रात्रीच्या पावसाने शेतकरी राजाकडून हिसकावलेली होती. बाकी आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने फॉलो आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.